हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती. माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ. भरपूर पालकांची एकच तक्रार असते की मुलं अभ्यास करत नाहीत. जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं तरी तात्पुरता अभ्यास केल्यासारखं दाखवतात. स्वतःहून अभ्यासाला बसायची सवय नाही आणि केलेला अभ्यास लक्षात बसत नाही आणि परीक्षेत तर काहीच आठवत नाही. मुलांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन नाही. भरपूर मुलांना तर अभ्यासच बोरिंग वाटतो, तर मुलांना अभ्यास नको नकोसा का वाटतो आणि त्यांना अभ्यासाला कसं बसवायचं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि हो, चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब नक्की करा. तर जिथे मुलांच्या अभ्यासाचा विषय येतो तिथे पालक म्हणून आपण खूप काळजीत असतो, कारण मुलांना सगळं काही करायचं असतं फक्त अभ्यास सोडून. तर यामध्ये मुलांना अभ्यासाला बसवायचं असेल तर आपल्याला त्यांची सायकोलॉजी ओळखायला हवी. त्यांना अभ्यास का आवडत नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात आधी येतं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर नसणं. जर कन्सेप्टच क्लिअर नसतील तर शिकवणाऱ्याने कितीही शिकवलं तरी सगळं डोक्यावरून जातं. जर मुलांचा पाया भक्कम नसेल तर पुढे कितीही एफर्ट्स घ्या, काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे भरपूर मुलं अशी आहेत की 4वी-5वीत असून सुद्धा त्यांना धड लिहिता वाचता येत नाही. याचा अर्थ मुलांची 12 खडी, 14 खडी किंवा ABCD फोनिक वर्ड्स या बेसिक गोष्टींच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. जोपर्यंत त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत त्यांना वाचता लिहिता येणार नाही. 5वीतली एक मुलगी, तिला काहीच वाचता लिहिता येत नव्हतं. तिला पहिलीच्या सिलेबस पासून सुरुवात केली. हळूहळू तिला अक्षर ओळख झाली. तिचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला. आपण काहीतरी करू शकतो असं तिला वाटायला लागलं. स्वतःहून दिसेल ती अक्षरं ओळखायला सुरुवात केली. आता ती मुलगी लिहायला वाचायला शिकली आणि स्वतःचा अभ्यास स्वतः पूर्ण करते, कारण तिच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. इथे मुलांची सायकोलॉजी काम करते. जेव्हा या मुलीला स्वतःला कॉन्फिडन्स आला तेव्हा तिने स्वतःहून वाचायला सुरुवात केली. 1+1=2 हे उत्तर जर शिक्षकांनी शिकवलं म्हणून येत असेल तर मुलांना अभ्यासाची गोडी कधीच लागणार नाही. कन्सेप्टवर फोकस करा, आपोआप अभ्यासाची गोडी लागेल. दुसरं म्हणजे अभ्यासात डिस्ट्रॅक्शन. अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींकडे आकर्षित होणं. बऱ्याच पॅरेंटने अनुभवलं असेल की मुलं 7वी-8वी पर्यंत अभ्यासात एक्सलंट असतात, पण टीन एजमध्ये ते मागे पडत जातात. त्याचं कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन किंवा डिस्टर्बन्स. किंवा अभ्यासाच्या टायमिंगला आसपास टीव्हीचा आवाज, मोबाईलवर बोलण्याचा आवाज, भांडणं, मध्येच बडबड करणं या गोष्टींनी सुद्धा अभ्यासावर परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाचे महत्त्व समजून सांगा. एखादी गोष्ट का आणि कशासाठी करायची हेच क्लिअर नसेल तर आपण सुद्धा ती गोष्ट करत नाही. मग विदाउट डायरेक्शन आपण मुलांना जबरदस्ती करतो, ते मुलांना पटत नाही आणि मग पॅरेंट वर्सेस चिल्ड्रन असं वर्ल्ड वॉर चॅप्टर 3 चालू होतं आणि मुलं आई वडिलांना दुश्मन समजायला लागतात. हे कमी करायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. म्हणजे लहान मुलं असतील, अगदीच 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलांना शिक्षकांकडून शाबासकी मिळवणं, व्हेरी गुडचा रिमार्क मिळवणं, हातावर स्टिकर मिळवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. जर या मुलांना तुम्ही डॉक्टरेट, इंजिनिअरिंग, पायलट, ॲस्ट्रॉनॉट असं काहीतरी सांगत बसला तर त्यांच्या डोक्यावरून अभ्यासाचे एरोप्लेन कुठल्या कुठं जाईल आणि परत येरे माझ्या मागल्या. आणि हे जर मोठी मुलं असतील तर त्यांना गोल्ड, डिझायर, ॲम्बिशन्स, मित्रांपेक्षा काहीतरी वेगळी करायची इच्छा, मर्सिडीज, बेन्झ, आयफोन, लॅव्हियश लाईफ या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्शन असतं. तर याचं कनेक्शन तुम्ही अभ्यासाशी कसं लावाल, त्यांना या गोष्टी अभ्यासानेच मिळवता येतील हे कसं पटवून द्याल याचा विचार करायला हवा. 4थी गोष्ट म्हणजे अभ्यासाचं टाइम टेबल सेट करा. मुलांचं आणि तुमचं दिवसभराचं शेड्यूल करा. मुलांचे टाइम टेबल बनवा. मुलांनी अभ्यासाला बसायचं टायमिंग फिक्स करा. त्या वेळेत मुलांनी अभ्यासाला बसायलाच हवं ही शिस्त तयार करा. सुरुवातीला तुम्हाला तुमची इतर कामं बाजूला ठेवून त्यांच्यासमोर बसावं लागेल. जर तुम्ही त्या वेळेला तेवढं महत्त्व दिलं तरच मुलंही महत्त्व देतील आणि हळूहळू ही शिस्त त्यांच्या अंगवळणी पडेल. मग पुढे त्यांना फोर्स करायची गरज पडणार नाही. मुलांनी शाळेत काय केलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा मुलांनी आज काय नवीन शिकलं, कुठली कन्सेप्ट क्लिअर झाली, आज काय नवीन समजलं किंवा समजलं नाही हा प्रश्न विचारा.
पालक वर्ग म्हणून मुलांनी किती वेळ अभ्यास केला, किती तास अभ्यास केला हे काउंटिंग ठेवण्यापेक्षा अभ्यास किती केला हे महत्वाचे. कारण एखाद्या मुलाला 5-5 तास अभ्यासाची सवय असते, तर तोच अभ्यास एखादं मूल तासाभरात करून रिकामा होतो. म्हणून मुलांना दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका. शाळेतल्या सिलेबस हा पात्रतेसाठी आहे, त्यांना मार्क्सवादी बनवू नका किंवा सिलेबसवर काम करण्यापेक्षा मुलांवर काम करा. आपल्या शाळेत पहिला येणारा विद्यार्थी हा आयुष्याच्या शाळेत पहिलाच असेल याची गॅरंटी नसते. हे तुम्ही आठवा की तुमच्या शाळेत पहिला येणारा विद्यार्थी हा कुठे आहे. मुलांनी भविष्यात फायनान्शियली फ्रीडमसाठी काय महत्त्वाचं आहे याचा विचार करा. मुलांना शेअर मार्केटशी रिलेटेड बेसिक नॉलेज तरी असणं हे येणाऱ्या काळाची गरज आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना एखाद्या क्षेत्रात ढकलू नका किंवा त्यासाठी त्यांना फोर्स करू नका. त्यांना ज्यात आवड आहे ते क्षेत्र त्यांना निवडू द्या. कारण सचिन तेंडुलकरच्या आई वडिलांनी सचिन तेंडुलकरला पायलट किंवा ॲस्ट्रॉनॉट बनवण्यासाठी फोर्स केला असता तर आपल्याला वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर मिळाला नसता. हे लक्षात ठेवा. प्रत्येक चाइल्ड हे सुपर चाइल्ड आहे. त्याला दुसऱ्या कोणासारखं तरी बनवण्यापेक्षा त्याला त्याचंच बेस्ट व्हर्जन तयार करण्यासाठी मदत करा. म्हणूनच मुलांना तुमच्या गायडन्समध्ये पण त्यांच्या वेने ग्रो होऊ द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुलांना घडवताना. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.